आचार रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार कृष्णाच्या चरित्राचा करायचा. का? रामाचं चरित्र आचरणीय आहे आणि कृष्णाचं चरित्र उच्चारण्यासाठी ठीक आहे. याचा अर्थ असा आहे, रामासारखं राहणं शक्य आहे, कृष्णासारखं राहणं शक्य नाही. किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला? बोला बोला, अरे बोला ना. किती? 16,108. आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या पाडल्या. दुसरी गेल्यावर तर मडच न्यायचं काम आहे का नाही? देवानं 12 गाव अग्नी गिळला होता. आपल्याला बिडीचा चटका दिला तर आपण 3 उड्या मारून देवाची बरोबरी करणं आपल्याकडून शक्य नाही. म्हणून या चरित्राचा उच्चार करायचा, आचार करायचा नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. पण त्या अगोदर काला या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. काला 3 देहाचा होत असतो. सूक्ष्म देहाचा काला वेगळा, कारण देहाचा काला वेगळा आणि स्थूल देहाचा काला वेगळा. काला 3 पद्धतीचा होत असतो. दही भाताचा खिचडी काला 1, हरिनामाचा खिचडी काला 2 आणि तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, अभेदाचा काला 3. दही भाताचा काला, हरिनामाचा काला आणि अभेदाचा काला. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? बोला पटापट बोला. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काय म्हणतात? बोला. काला. दूध आणि भाकरी एकत्र केली त्याला काय म्हणतात? काला. दारून पाणी एकत्र केलं, हा 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 कालवा, हा काला नाही. दही आणि लाही एकत्र केली की त्याला काला म्हणतात. आता काला शब्द कसा तयार होतो बघा. का अधिक आला बरोबर काला, तारीख घेतली म्हणून आला, बरोबर आहे. काला, जन्माला काला याचा विचार करणं म्हणजे काला. जन्माला येऊन काय करायचं याचा विचार करणं म्हणजे काला. जन्माला आल्यानंतर मला काय मिळवायचं याचा विचार करणं म्हणजे काला. आणि शेवटी मला कुठं जायचं याचा विचार करणं म्हणजे काला. कोहम, मी कोण आहे. कतमिदम, मी कुठून आलो. जातम, मला कुठं जायचंय. कोवै कर्तास्य विद्यते, आहे मी कोण, कोणी गावीचा, एकटा ठाईचा ठाई एक, मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो. अहो कुठून, हा मी कोणत्या गावचा आहे, कुठून आलो, काय करायचं, कुठं जायचं, या 2-4 गोष्टीचा विचार करणं म्हणजे काला. लक्ष देऊन ऐका बरं का. काल्यात काय मिळतं मग? दही आणि लाही. त्याच्यातलं दही कोणतं आणि याच्यातली लाही कोणती? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र करणं याचं नाव आहे काला. पुन्हा एकदा ऐका. नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. गणेशराव म्हणले, पहिलं महाराज असं अर्धा तास 1 तास जरी बसलं ना की असं कीर्तनात असं जमायचं नाही म्हणे. पण आता 2 तास कसे संपून जातात कळत नाही. त्याचं कारण एवढंच आहे, प्रेम. नाम आणि प्रेम एकत्र आलं, कथा एक तो घडी से होती, नाही तो हृदय के कडी से होती. हे 2च गोष्टी असतात. ज्या गोष्टीत प्रेम आहे ना, तुम्ही आऊत प्रेमान हा ना, ती कधी वावर संपून जातं कळत नाही माणसं. ते दुसरं म्हणतात पहाटपासून मिळत नाही. काय झालं? काही माणसं हाणतात का नाही किती बी प्रेमानं. 3-3 पॅक होतात ना काही जे. नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या, मग लय लेट करंट लागायला हो. विठाला विठाला. दुसरा म्हणतो अरे 3 झाले ना, अरे तुझ्या प्रेमामुळं कळलंच नाही ते. बरोबर आहे का नाही सांगा? नामाचं दही आणि प्रेमाची लाही एकत्र आलं की त्याचं नाव आहे काला. लक्ष देऊन ऐका बरं का. नाम आणि प्रेम. काही म्हणतात आम्ही रागात गातो, रागात गाण्यापेक्षा अनुरागात गात. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा गेला हाचे दुष्काळ तयाला. प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविन पोथी वाचूनी काय. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको दिवा, अभिमान नित्य नवा तया माझी. म्हणतात जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं, ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में. जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे, भगवान को पाना क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं, प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने
ने कभी प्रेम प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी, दीवानी 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 ओ मीरा प्रेम दीवानी, ओ मीरा कृष्ण दीवानी, दीवानी दीवानी मीरा, दीवानी मीरा प्रेम दीवानी। काहे तेरे अखियों में पानी, काहे तेरे अखियों में पानी पानी पानी, कृष्ण दीवानी मीरा प्रेम दीवानी। माता सुध बुध खोगी तेरे प्यार में, मैं तो सुध बुध खोगी तेरे प्यार में, सब कुछ भूल गई तेरे संसार में, सब कुछ भूल गए तेरे संसार में। नामाचं दही आणि प्रेमाची लाई, म्हणजे नाम मुखाला यावं आणि त्याच्यात प्रेम निर्माण व्हावं, हे ज्या दिवशी घडेल त्या दिवशी काला. पुन्हा एकदा ऐका, नामाचं दही आणि प्रेमाची लाई. हे एकमेकाच्या अंगावर हे खायला पडत जाऊ नका बरं का. हे रूपक आहे फक्त. काही मडकं तोडतात आणि घरी नेतात. न्या, पण करता काय? मग मी बी नेतो ना. करता काय त्याचं? हे रूपक आहे. याच्यातला खरा काला आहे नाम मुखाला यावं आणि प्रेम निर्माण. नाम आणि प्रेम एकत्र आलं की तो काला आहे आणि तो काला आपल्याला मिळणार आहे. आणि नाम आणि प्रेम एकत्र आल्यामुळे एवढा मंडप सुद्धा अपुरा पडतोय महाराज. ही सोपी गोष्ट नाही. हे नाम आणि प्रेम एकत्र आल्यामुळे एवढा मंडप सुद्धा आज अपुरा पडतोय. लक्षात ठेवा, हे नामाचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे. विठाला विठाला. मथुरेचा राजा आहे कंस, कंसाची चुलत बहीण देवकी. देवकी उपवर झाली आणि कंसानं आपल्या बहिणीचा विवाह करायचं ठरवलं. कुणाला द्यावी आपली बहीण? मग त्यांचे बालपणचे मित्र होते वसुदेव. वसुदेव देवकीचा विवाह झाला आणि दुसऱ्या दिवशी गावातून आनंदानं वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये एक विरजण पडलं. आकाशवाणी झाली, हे मूर्ख कंसाच्या बहिणीची तू एवढ्या आनंदानं वरात काढत आहे, हिच्या पोट येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, मानी हा भरवसा बोलण्याचा. आकाशवाणीने सांगितलं, कंसा तो मायावर भरोसा नाही का? माझ्यावर विश्वास ठेव. हिच्या पोट येणारा 8वा पोरगा तुझा वध करणार आहे. हिच्या पोट येणारा 8वा जर मला मारणार आहे तर हिला जिवंत कशासाठी सोडायचं? घेऊन या खडग माराया धावला, पण हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवान हात धरला, सांगितलं, वेड्या, ही तुझी बहीण आहे. बहिणीला मारल्यानंतर तुझ्या नावाला कलंक लागेल. मरावं तर कधी ना कधी लागणार आहे, फक्त कलंकित होऊन मरू नका. बघा, मेल्यावर काही मागं राहणार नाही. आपले कपडे जाळून टाकणार, राख नेऊन टाकणार, हाडं नेऊन टाकणार. हे कपडे का जाळून टाकतात बरं? मी काल म्हणलं, मेल्यावर कपडे का जाळतात? म्हणजे महाराज त्याच्या आठवणी आपल्याला त्रास देत असतात ना. म्हणलं मग त्याने बांधलेलं घर जेसीबीन पाडाय पाहिजे. एका कमी आठवणी आहेत, त्यांना कमी पाणी मारलं त्या इटीवर. हा, बरोबर आहे ना. त्यानं घेतलेली गाडी एखाद्या महाराजाला गोरगरीबाला दान द्यायला पाहिजे. त्यानं वखरावर पाय देऊ देऊ धुरे काढून वाढवली, ती किती आठवण आहे. त्यानं रातच्या दगड सरकवली, नाही बा इथंच होता आणि तुम्ही असं का झोपल्या, बरोबर आहे का नाही? यानं का कमी करामती केल्या का? पण ते नाही, कपडे तेवढे जाळून टाका. मेल्यावर काही मागे राहत नाही, कर्म मागे राहत असता. लक्षात ठेवा बरं का. कर्म मागे राहतं, बाकी काही मागे राहत नाही. अरे बहिणीचा हत्यारा म्हणून लोक ओळखतील तुला, म्हणजे मग काय करू? एक काम कर, समजून सांगितलं.
समजून सांगण्याच्या पद्धती आहे, साम दाम दंड भेद. ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगावं बरं का. लक्षात ठेवा, हा टाळ नुसता वाजवताच नाही आला पाहिजे, कधी कधी या टाळानं वाजवता बी आलं पाहिजे. झेंडा नुसता खांद्यावर घेऊन नाही चालता आला पाहिजे, कधी कधी तो उलटा बी फिरवता आला पाहिजे. भगवान शंकराजवळ जसं डमरू आहे तसं त्रिशूळ बी आहे. डमरूच त्रिशूळाला बांधलेलं आहे सभापती. येणारा ठरूनच या, डमरूचा आवाज ऐकायचा का त्रिशूळाचा प्रसाद घ्यायचा. आपल्याकडे दोन्ही बी आहे, क्वालिटी आणि क्वांटिटी. नाद करते काय, बरोबर आहे ना. आपल्याकडे दोन्ही बी कार्यक्रम आहे, लक्षात आलं का. भगवान श्रीकृष्णाजवळ जशी बासरी आहे तसं सुदर्शन बी आहे. देव काय नुसती बासरीच वाजवत नाही बसल्या, सुदर्शन पण. छत्रपती शिवाजी महाराज हे तुकाराम महाराजांचे शिष्य होते, पण तुकाराम महाराजांना छत्रपतीला कधी तलवार ठेवण्याचा आग्रह केला नाही. सांगितलं, राजे, ज्यांना आमच्या शास्त्राची भाषा कळणार नाही त्याला तुमच्या शस्त्राच्या भाषेनं सांगितल्याशिवाय राहू नका. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो. तुम्ही म्हणसाल नुसतं शास्त्रानं देत चालल, नाही 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 नाही. आपण हे बिनधास्तपणे कीर्तन करतो, हे सीमेवर उभं राहणाऱ्याचे उपकार आहे. कळलं माझं बोल. आज माणसं माणसाशी प्रेमानं थोडेफार वागतात, हे उपकारी आहे लोकांचे. हे जर नसते तर माणसाने काय कार्यक्रम केले असते महाराज, बरोबर आहे ना. लक्षात ठेवा, फक्त यायचे हात बांधतात काही माणसं, नाही तर माणसं विचारल्याशिवाय पाय टाकणार नाही. तो विठाला विठाला. शस्त्र आणि शास्त्र यानं देत चालत असतो बरं का. तुकाराम महाराजांना कधी तलवार ठेवण्याचा राजांना आग्रह केला नाही. दादा, तुम्ही जिथल्या तिथे ज्या त्या गोष्टी महत्वाच्या आहे ना. आता कीर्तनात टाळ पखवाज विना ह्या गोष्टी महत्वाच्या आहे, आणि तुम्ही सीमेवर गेले टाळ पखवाज घेऊन, ज्ञानबा तुकाराम, एका गोळीत मरशील तिथं गायचा ज्ञानबा तुकाराम आहे. तिथं AK-47 रायफल, गम, तोप गोळे, बाम गोळे ह्याच गोष्टी गरजेच्या आहे. लक्षात आलं का. जिथल्या तिथं समजून सांगायचं, तर ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगावं. आमचा मित्र आहे, त्याला डॉक्टर आहे, तो त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय आहे. पण बुवा निदान कळणाऱ्याला तर बोलाव ना. साहित्यिक बोलायचं असेल तर कळून घेणार आहे का नाही. तो बेडवर पडलेल्या पेशंटला सकाळी उठल्यावर म्हणे, क्यूजी जरा 5G आहे, कळलं तर बघा. क्यूजी, डॉक्टर पेशंटला म्हणे, क्यूजी रात में निद्रा देवी आई थी क्या. ते पेशंट म्हणे, काय माहित बाबा, आली असेल गेली असेल, आपण मस्त झोपलो होतो. झालं का नाही देवारा त्याचा. आता अरे कळून घेणाऱ्या पुढं तर बोललं पाहिजे ना. आमचा मित्र आहे, त्याला म्हणला, अरे तू काल कीर्तनाला येणार होता, का आला नाही. तो म्हणे, महाराज, मी माझ्या द्विचक्री यानावरनं मार्गाक्रमण करत असता माझ्या द्विचक्री यानाचा जो वर्तुळाकार भाग आहे आणि त्याच्यात हवा संग्रहित करणारा जो रबरी भाग आहे, त्याला महीवरील पाषाणाने सछिद्र केल्यामुळे त्याच्यातील हवा नावाचा पदार्थ मध आकाशात विलीन झाला, करिता मी कीर्तनाला येऊ शकलो नाही. म्हणलं, बोंबल्या पंक्चर मन, एवढा कुटाणा करायची काय गरज आहे तुला. महीवरील पाषाणन, सछिद्रन, महद आकाशन, काय गरज आहे त्याची. बोला, ज्याला जी भाषा कळल त्याला त्या भाषेत सांगितलं पाहिजे. नुसतं ज्ञान असून फायदा नाही, ते कुठं वापरायचं याला सुद्धा ज्ञान असणं गरजेचं असतं, बरोबर आहे. वसुदेवाने विचार केला, ताकदीचा निभाव याच्या पुढे आपल्याला लागणार नाही. मग युक्तिवाद केला. सांगितलं, हे बघ, तुला हिच्यापासून भीती नाही ना. म्हणे, नाही, हिला होणाऱ्या पोरापासून भीती. मग असं कर ना, आम्हाला दोघाला बंदी शाळेत ठेव, जे मुलं होतील ते तुला आणून देतो, बहिणीचा जीव वाचल, शत्रू संपून जाईल आणि नावाला कलंकही लागणार नाही. ठरल्याप्रमाणे दोघाला बंदी शाळेत ठेवलं. पहिला मुलगा झाला. वसुदेवान तो मुलगा कंसाकडे घेऊन आले. कंसानं त्या निलागज मुलाकडे पहिल्यांदा आले. अरे मला आठवा मारणार आहे ना, पहिल्याला मारून काय करायचं, माघारी घेऊन जायला सांगितलं. पण नारद आला, ही गोष्ट कळाली. नारद म्हणल्या, हे असंच जर पुण्य करायला लागलं तर याच्या पापाचा घडा भरणार नाही, आणि याच्या पापाचा घडा भरला नाही तर देव अवतार घेणार. नारद कुणाला म्हणतात, जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती. नहीं कळलं का. जिसकी कोई भी बात कभी रद्द नहीं होती उसे नारद कहते हैं. ज्याची कोणतीच गोष्ट कधी रद्द होत नाही त्याला नारद म्हणतात. आमच्या गावात एकाच्या पोराला पाहुणे पाहायला आले, आणि गावाला एक वटा आहे. प्रत्येक गावाला एक वटा असतो. त्या वट्यावर गावातले IAS IPS IG DIG असे MPSC UPSC उत्तीर्ण झालेले विद्यार्थी बसलेले असतात. उसन्या तंबाखूला उसना चुना लावून गावाच्या कुच्या निंद्या त्या वट्यावर चालतात. त्याला कुचर वटा म्हणतात पहा, बरोबर आहे ना. आणि हे गावातले CCTV कॅमेरे आहेत. कोणाच्या घरी कोण आलं, किती वाजता आलं, केव्हा गेलं, एक गाय छाप द्यायची, दिवसभराच्या बातम्या घ्यायच्या. बरं, हे एवढ्या मोकळ्या मनाच्या असतात, यायला बोलायचं काम नाही. हे गाड्या थांबू थांबू बोलतात. थांबा थांबा थांबा, कस काय येणं केलं त्याचं ते बोलणं, हा भाव, कस काय येणं केलं. पाहुणे म्हणले, शामराज पोरग पाहायला आला. शामराज पोरग, त्याच्या पोराला तर घुरा येत आहे.
पाहुणे म्हणले अर्जंट फोन आला जरा 2 दिवसांनी येतो 2 दिवसानं गावाकडे काहीतरी झालं पुन्हा पाहुणे नाही आणि फोन नाही विठाला नारद म्हणले वेड्या कोणताही पहिला होऊ शकतो आणि कोणताही आठवा होऊ शकतो पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बाळकाची ठेवू नको मुलाला घेऊन यायला सांगितलं गरगर फिळवलं शिळेवर आपटलं मारून टाकलं असं 1 2 3 नाही होताची प्रसूत नेऊन या देत साही मारित दुराचारी 7वा गर्भयोग मायनं रोहिणी मातेच्या उदरात नेऊन घातला आता 8वा जन्माला येणार देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे या देवकी मातेचं तेज एखाद्या सूर्याप्रमाणे दिसत होतं लख प्रकाश बंदीशाळेमध्ये पडला लख पडला प्रकाश बंदीशाळेमध्ये बंदीशाळेत अंगास लख प्रकाश बंदीशाळेत पडला ना 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती देवकी वसुदेव यांच्या समोर उभी राहिली देवकी वसुदेवानं सांगितलं देवा तुम्ही लहान होऊन जन्माला येऊ म्हणून आम्ही तप केलं आणि तुम्ही 8 वर्षाचे झाल्यावर तुम्हाला आमचं पोरग कोण म्हणेल भगवंत म्हणले मी लहान होणार आहे पण त्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवायचं नाही नंदाच्या घराला जने गोकुळाला नंदाच्या घराला जने गोकुळाला बाबा माझा जन्म झाल्यावर मला इथं ठेवू नका मला कुठं न्या नंदाच्या घराला तिथं माया जन्माला आली असेल माईला घेऊन इकडे या मला तिथं ठेवून द्या किती सोपं आहे बोलणं हातापायात बेड्या दाराला कुलप पहारा डबल नेणं सोपं आहे मी कालपासूनचा प्रवास सांगतो मी काल सकाळी होतो बीडच्या जवळ कर्जनी साहेबांनी यांनी माहिती कर्जनी तिथून रात्री कीर्तन केलं मी धुळ्याच्या जवळ मोहाडीला आता आहे मी इथं संध्याकाळी देगलूरच्या जवळ आणि उद्याचं आहे तामिळनाडूला तिथून जायचं हैदराबादला गाडी ठेवायची तिथून विमानानं तामिळनाडू प्रकाश महाराज साठेंची कथा चालू आहे गेल्या वर्षी आपल्याकडे ज्यांची कथा झाली ते हरिभक्त परायण प्रकाशजी महाराज साठे आता कथेमध्ये खूप मोठं नाव झालं साठे महाराजांचं बरं बाहेर राज्यात सुद्धा संप्रदायाची पताका घेऊन आज त्या तामिळनाडूला शैलमला कोयंबतूरच्या पुढं 150 किलोमीटर आहे आणि तिथून त्यांच्या गाड्या तिथे आपल्या इकडची बरीचशी मंडळी राहतात आणि जवळपास 5 ते 6 हजार लोकांनी खूप मोठा कार्यक्रम तिथं आयोजित केला रात्री उमेश महाराजांचं होतं आज गिरगावकर महाराजांचं आहे उद्या माझं आहे मग एवढा मोठा भव्य दिव्य स्वरूपाचा सप्ताह लांब आहे चांगलं आहे पण इमानानं जायचंय मला आता मी असं छातीवर दगड ठेवून चाललो बा बरोबर आहे का नाही ते युवायनानं जा बायको म्हणे जाऊ द्या ना म्हणलं अरे पण ते जाण लागेल ना छात्यावर गोट्टा ठेवून जाण लागणार अवघड आहे का ते जायचं मग चला लक्षात ठेवा हे सोपं नाही ना एवढं बरं आता लवकर निघायचं तर ढोक बाबा घरी मुक्कामी रात्री आलेली आहे त्याला भेटल्याशिवाय निघता येईना म्हणजे असं खूप अडचणी असतात जया अंगी मोठे पण यात ना कठीण एवढं सोपं नसतं महाराज बोलणं सोपं असतं पण सगळ्यांचं प्रेम एवढं झालं की त्या प्रेमामुळं आता थांबता येत नाही कीर्तनकाराला कमतरता नाही हो कीर्तनकाराला कमतरता नाही पण लोकांचं प्रेम असल्यानंतर तुम्हाला थांबता येत नाही जावं लागत असतं लक्षात आलं म्हणून मला एवढं सांगायचंय बोलणं सोपं असतं करणं अवघड बोलणं सोपं आहे करणं अवघड आहे बोलता वाटे सोपे करणी करता रिकामी जागा कापे आता एवढं सुंदर मंदिर बांधलं साव्यावाल्यानं तर क्रांतीच केली बुवा काय तुमच्या सप्त्याची चर्चा कुठुळे माऊलींचा फोन आला रात्री म्हणले उद्या कुठे आहे बाबा म्हणलं साटंब्याला आहे म्हणजे त्या साव्याला बी लयच मोठं झालं आणि त्या साटंब्याला लय वातावरण पहिल्याच दिवशी होतं म्हणे तरी मंडप भरला होता बरोबर आहे का पहिल्याच दिवशी कीर्तन होतं म्हणे तरी मंडप भरला होता ही क्रांती आहे महाराज लक्षात ठेवा हे सोपं नाही ना आणि हे जागा कुणाची आहे मंदिराची आहे का
नाही, ज्यांची आहे पण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. कारण त्यांनी हे सप्ताहासाठी ठेवलं ना फ्री, बरोबर आहे का नाही? आता याच्यातलं पीक पिकात ढोर गेलं तर माणूस मरणाच मारते. एखाद्या लेकरान दसा उपटू द्यावर खनखन ठोका, कशाला उपडला बरोबर आहे का नाही? पण तरी संप्रदायासाठी एवढा त्याग करतात लोक. म्हणून मी पुन्हा धन्यवाद देईल या गावकऱ्यांसाठी. जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. बोलणं सोपं असतं महाराज, करणं अवघड असतं. बोलायला काय लागलं, उचलली जीभ लावली टाळ्याला, त्याला काही पैसे लागतात का? मी म्हणतो हे बघा, बोलण्याच्या अगोदर काहीतरी कर्तृत्व करा. तेवढं उंचीचं व्हावं लागतं बरं का. 10वी नापास झालेल्या पोरानं पंतप्रधानाला कमेंट करू नये, त्यांना राहिलेले विषय काढून घ्यावे आणि 11वीच्या ॲडमिशनची व्यवस्था पाहावी, बरोबर आहे ना? अरे तो 140 कोटी जनतेचा मालक आहे. बावळ्या तू हे सलग 4 विषय गेलेले एका सोयीनं. विठाला 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 विठाला. बोलणं सोपं असतं. म्हणजे तुम्हाला नेणं एवढं सोपं आहे का? भगवंत म्हणले त्याची चिंता तुम्ही करू नका, मी आल्यावर सर्व व्यवस्थित होईल. भगवंतानं गर्भात प्रवेश केला आणि ऐका, स्वर्गातले सर्व देव एकत्रित आले आणि भगवंताचं प्रागट्य होण्याच्या अगोदर देवकी वसुदेव यांच्यावर पुष्पवृष्टी करतात आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात. सर्वांनी हात वर करा, एकदम सरळ, सर्वांनी इको द्यायचं, एकदम सरळ करा, एकदम सरळ. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा भगवंताचं स्वागत करण्यासाठी पुष्पवृष्टी झाली आणि देवाच्या येण्याचं स्वागत करतात, आहे का नाही? आणि तो दिवस देवकी वसुदेव यांच्या जीवनात आला. श्रावण महिना, रोहिणी नक्षत्र, अष्टमी तिथी, बुधवारचा दिवस आणि रात्री 12च्या टायमाला भगवंताचं प्रागट्य झालं. उचलीला कमळापती, पायीची बंधनी गळती, आपोआप हातापायातल्या वेड्या तुटल्या, म्हणती असे रक्षपाळ. तेम्या मोहिले सकळ, द्वारपाळ झोपी गेले, कुलप आपोआप उघडले. त्याचं सुंदर एका भजनात वर्णन करतात. खुल गए सारे ताले, वह क्या बात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. तुम्ही चालीकडे जाऊ नका. तूने काजल लगाया दिन में रात हो गई. त्याला गाण्याचा ढंग आहे, शब्दाकडे लक्ष द्या. खुल गए ताले सोए थे रखवाले, ते हाथों में बरछिया भाले, वो दिल के काले पड़े थे पाले, वो काल के हवाले होने वाले. वासुदेव ने शाम को उठाया था, टोकरी में घन शाम को लिटाया था. बादल छाए उमड़ाए, बरसात हो गई रे, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई, जब से जन्मे कन्हैया करामात हो गई. था बंदी खाना जन्म लिए कान्हा, था पर का जमाना पुराना, वो ताले लगाना, वो पहरे लगाना, वो कंस का जुल्म ढाना. वासुदेव ने शाम को उठाया था, उस रात का
दृश्य भयंकर था। गोकुल भय हर्षाए बरसात हो गई। जब से जन्मे कन्हैया करामात 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 हो गई। करामात म्हणजे चमत्कार. चमत्काराला सुरुवात झाली. हा थोडा आवाज चमत्कार झाला का? आवाज कमी झाला. चमत्काराला सुरुवात झाली. भगवंताला टोपलीमध्ये टाकलं, गोकुळात घेऊन आले. गोकुळात काय झालं आपल्याला पाहायचं. लक्ष द्या. माया जन्माला आली होती. माया जन्माला येणार म्हणून गोकुळातल्या सर्वांना झोप लागली. भगवंताला तिथं ठेवलं. मायेला घेऊन मथुरेत गेले. मथुरेत काय झालं आपल्याला पाहायचं नाही. गोकुळात काय झालं आपल्याला पाहिजे. जी बाळांपण करणारी असते ना मावल्या हो, ती रोज जागा राहायची, पण आज तिला झोप लागली. पहा तिथं काय यशोदा मातेच्या समोर मुलगा पडलेला. तिला एवढा आनंद झाला, तिला वाटलं ही बातमी मी कधी नंद बाबाला जाऊन सांगते. आणि बायांचं असं असतं आहे का नाही, त्याला एखादी गोष्ट कळावी, त्या जोपर्यंत 10 बायाला सांगत नाही तोपर्यंत त्याचं पोट मोकळ होत नाही. फक्त सांगताना बिचाऱ्या काळजी घेतात. तू म्हणून म्हणते नाही म्हणशील कोणा, तू म्हणून म्हणते ना, अख्या साटंब्याला इस्तू लावते, उरलेला साव्यात नेऊन टाकते. हा, जगातले 2 सर्वात फास्ट नेटवर्क, एक ईमेल आणि दुसरा फिमेल. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, बरोबर आहे का. पळतच गेली. बाबा 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 बाबा. नंद बाबा गाईच्या गोठ्यात होते. अरे बोल सुरी का भयो. बोले बाबा कसू ना भयो. कसू ना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाई घुम रही है. ही देवाच्या गावची भाषा आहे, वृंदावनची. हा, कसू ना भयो तो काहे बाबा बाबा रटलं गाई घुम रही है. बोले बाबा लालो भयो. लालो भयो म्हणजे मुलगा झाला. नवरत्नाचा हार नंद बाबांनी तिच्या गळ्यात टाकला. गवळण हा काय घरून वा. एक गवळण दुसऱ्या गवळीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. मना माया हो, मना महिला मंडळ. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. थोडं जीव लावून म्हणा, तुम्हाला शेजारणीची शपथ आहे. हा, गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुंट वडे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सरकार का येडं येता येईल पगार चालू करा. विश्वास तर टाका तुम्ही, त्या कार्यक्रमच करतात बरोबर आहे. लक्षात ठेवा. एक गवळण दुसऱ्या गवळीला सांगते नंद बाबाला मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. एक धावी एक पुढे वाटी दाटी सुंट वडे. वान भरोनी या ताटी नंदा घरी झाली दाटी. सुईनीची गलबल झाली, दाशी जणी हेल घाली. हेल घालणं माहिती आहे तुम्हाला? माहिल्या हेल घालणं माहिती आहे? नाही, तेल घालणं माहिती आहे का? त्याच्या तमावा हात कोणी धरत नाही म्हणा. 15 दिवसात तर मी एका घराची 2 घरं केली, बरोबर आहे ना. दासी जणी हेल घाली. जनाबाई हेल घालत होत्या. लक्ष देऊन ऐका, एवढा आनंद त्या गोकुळामध्ये आहे.
तो आनंद तुकाराम महाराजांना डोळ्यानं पाहिला. खोटं बोलू नका हो महाराज, तुकाराम महाराज कलियुगातले आणि भगवान श्रीकृष्ण द्वापर युगातले, हे कसं काय? तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज प्रत्येक अवतारात सोबत होते, बरोबर आहे ना. तुकाराम महाराजांना तो आनंद डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात. गोकुळीचा शोभा, गोकुळीचा शोभा, गोकुळीचा शोभा, गोकुळीचा शोभा, गोकुळीचा शोभा, गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळातल्या सुखाला अंतही राहिला नाही पारही राहिला नाही. काय एवढं सुख झालं? जाणकार लोकांसाठी सांगतो काही गोष्टी. नंदाच्या घरी मुलगा झाला नव्हता, नंदाच्या घरी आनंद जन्माला आला होता. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भागवतामधला श्लोक आहे. नंद मध्ये उत्पन्ने जाता हा लादो महामनाहा. नंदाच्या घरी मुलगा झाला म्हणत नाही, जाता अहलादो, अहलाद म्हणजे आनंद. नंदाच्या घरी आनंद जन्माला आला. सुखरूप आहे तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा, जे पाठ येते बोला, बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर. म्हणे नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर. जनी म्हणे शारंगधर आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियाचे सच्चिदानंद रूपाय शोधपत्याधीत वेदापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. सद्घन चिदघन आनंद घन असणारा परमात्मा आहे. आणि महाराज म्हणतात, तो आल्यावर दुःख ते पळाले गोकुळा बाहेरी. प्रवेश भीतरी केला देवे. सूर्यानंद चंद्रान भेट घ्यायचं ठरवलं. शक्य बोला. तसं दुःखानंद देवान भेट घेणं ठरवलं. सोपं आहे? अजिबात नाही. महाराज म्हणले एवढा आनंद गोकुळात झाला, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. अष्टमीच्या रात्री गे मुनीच्या टाळ्या वाजवा. एवढा आनंद गोकुळात झाला महाराज. एक नंबर आहे महाराज. लक्ष देवा. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. किती आनंद, त्या आनंदाला पारावार राहिला नाही. आज आपल्या सगळ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे का नाही? होय साटंबेकर, आनंद आहे का नाही आज? कशाचा? वर्षभर या महाराज लोकांचं थोबाड पाहायचं काम नाही बा. काय ताण दिला आहे ना. एक म्हणतात काळाची आद्यात, एक म्हणते साखर कमी टाका, एक म्हणते काफी द्या, बरोबर आहे ना. एक म्हणतं भाकर, एका दूध भाकर. एवढा लक्ष द्या. महाराज म्हणले गोकुळातल्या आनंदाचं कारण काय वेगळं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. गवळणी जायच्या मुलाला पायच्यान बाहेर येऊन चर्चा करायच्या. पाहिला पाहिला नंदाचा नंदना
पाहिला पाहिला नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधील मन तेने वेधील मन तेने वेधील मन तेने वेधील मन पाहिला 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 नंदाचा नंदन माया हो म्हणता का हा म्हणा इकुदेर भाऊ म्हणा मावल्या हा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन वा वा टाळ्या वाजवा यांच्यासाठी गोड पाहिली या वेध लावे एवढा आनंद गोकुळात झाला. महाराज म्हणतात त्या आनंदाला पारावार राहिला नाही. गवळणी जायच्या पायच्यान बाहेर येऊन चर्चा करा काय सुंदर पोरग आहे जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर. नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन हो जिनकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा. किती सुंदर सजवला आज भगवान साटंबेश्वराला. जे जे मंदिरात गेले नाही त्यांनी कीर्तन झाल्यावर जा. ते पहिल्यांदा आयुष्यात पाहिलं मी हा त्या नंदीवर पण झुले म्हणजे मी आतापर्यंत नाही पाहिले हा. ज्या माऊलीनं बनवलं असेल त्या माऊलीसाठी टाळ्या वाजवा गाड्या. ते असेल तर दाखवायच्यावर ते हा ती झूल दाखवा झूल नंदीची. हा काय गोड बरोबर आहे ना एकदम सुंदर. त्या माऊलीची श्रद्धा किती असावी बरोबर आहे ना लक्षात ठेवा. म्हणून गोड महाराज म्हणतात त्या भगवंताकडे एकदा जाओ त्याला पाहिलं पुन्हा काय पाहण्याची इच्छा राहणार आहे. पाहिली या वेध लावे राजस सुकुमार मदनाचा वा, तुम्ही मनागड्यावर तुमच्या विश्वासावर लय मोठाले भगुने ठेवलेले आहेत तिकडं. तुमच्या जबाबदारीवरच येते बरोबर आहे. तुम्ही हे थोडी घ्या. राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया राजस सुकुमार
मदनाचा पुतळा पुतळा तुझी 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 कमल नयना तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्य वदन हासे अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतिरखिलं मधुरम अधरं मधुरं वदनं मधुरं नयनं सगळंच मधुर आहे. पाहिली या वेदना गवळणी जायच्या पायच्यान बाहेरून चर्चा करायच्या किती सुंदर पोरग आहे. थोडा आवाज देत आजी किती सुंदर पोरग आहे किती सुंदर पोरग आहे. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कोणाला वाटतं जाऊन पाहा बरोबर आहे ना. मग गवळणी गेल्या काही नसतं माहित ना. मग लोक सांगतात तुला माहित आहे का कीर्तन कोणाचं आहे कोणाचं आलाय मोठा महाराज आहे ते म्हणतं चाल बरं पाव तरी काय दिवा लावतो असं होतं ना. आता एवढं सुंदर म्हणल्यावर कुणाला वाटतं जाऊन बघावं. पण बाळांपणाच्या टायमाला महिला कधी जाऊ शकतात पुरुषांना जाता येतं का. पोरं जायला गेले पोरं म्हणले गवळणी गेल्या तिथं पोरं गेले की गवळणी म्हणलं तुमचं काम नाही चला पळा इथं. पोरं रुसले नंद बाबाकडे आले. बाबा पोरगा असून पोराला पाहायचं मत नाही. आपल्या पार्टीचा माणूस असून हार घाला आपण नाही पक्षात राहून फायदा काय. नंद बाबा म्हणले अरे पक्ष अजून माझाच विचार करत नाहीये. बाप असून मला कोणी जाऊ देणार तुम्हाला कोण जाऊ देणार आहे. एक पोरग नंद बाबाला सल्ला देता बाबा तो को पतो ना है लाला का पहली बार मोडो देखनो है तो सज धज के भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर सजून धजून मेकअप करून आज जावं लागत असतं तेव्हा लोक जाऊ देतात. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा अब मैं 90 साल को बूढ़ो सजोगो कैसे. अरे 90 वर्षाचा म्हातारा माझ्या सजण्यासारखं काय राहील. पोरग म्हणे देख बाबा मैं तो ऐसो सजातो है तू देख तो रह जाएगो. तुला असं सजवतो ना तू सुद्धा आश्चर्यचकित होशील. नंद बाबा म्हणले ले लाला मैं तो खडे रहेगो तो को जैसो सजानो है वैसो सजा. तुला काय सजवायचं तर सजव बर मी राहतो उभा आपला आहे का नाही. पोरानं सुंदर धोती आणली बगलबंदी आणली. बगलबंदी म्हणजे ह्या चोपदारायला येत्या हे बगलेत बांधावं लागतं ना ते त्याला म्हणतात बगलबंदी. वृंदावनकडे गेले की तसे शर्ट येते बगलत बांधायचे. बगलबंदी आणली हा आडवं चंदन लावलं ओठ पालिश लावली गळ्यात अलंकार टाकले डोक्याला पगडी बांधली तोंडात पानाचा विडा दिला मिशीला ताव दिला आणि आरसा समोर धरला. बढ़िया धोती नंद बाबा को पहनाई बगलबंदी लाई थापक थवा चंदन माथे पे पोस दियो ओटो मोटो गाजर ओठन पे लगा दियो गले में माला डाल दियो मुंह में पान दबाई दियो और दर्पण लेके खड़े रहेगो देख बाबा तो को मैंने कैसे सजाए. नंद बाबांना आरशात पाहिला होता आश्चर्यचकितच. काय होतास तू काय कोळशाला जाऊन झाला काय लक्ष द्या. नंद बाबा आरशात पाहिल्यावर आश्चर्यचकित काय होता काय झाला लक्ष द्या बघा. नंद बाबा दिसतही सुंदर होते. आज पोराला म्हणले लाला सच्ची बताओ मैं आज कैसो दिख रहे. पोरग म्हणतो बाबा सच्ची बताओ तू तो आज ऐसो लग रहो है जैसी आज ही तेरो बिया भयो है. आज तुझं लग्न झालं नवरदेवातून तुझ्यात काही फरक नाही बाबा. कधी कधी म्हाताऱ्या माणसांनी जरी चांगले कपडे घातलेत म्हातारी पुढे उभं राहत आहे. आज जरा कसा दिसायला सांग. नंद बाबाला पोरं म्हणले बाबा आज तू नवरदेवासारखा दिसायला लागला. अब जाऊ लाला का मोडो देखने. आता जाऊ का पोराचं तोंड पाहायला. म्हणे ऐसे नहीं चलता है लाला का पहली बार मोडो देखनो है तो नाच गानो करके भीतर जानो पडो है बोले. पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं असेल तर नाचत नाचत आज जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले लाला सजने तक तो ठीक था बेटा अब मैं 90 साल को बूढ़ो नाचोगो कैसे. पोरग म्हणे देख बाबा लाला का मोडो देखनो है तो नाचनो पडेगो. पोराचं तोंड पाहायचं असेल तर नाचावं लागणार आहे. नंद बाबा म्हणले मग पोरासाठी काही पण एक हात डोक्यावर एक हात कमरेवर. जे नंद बाबांनी शांताबाई गाण्यावर नाचायला सुरुवात केली नाही त्या काळी नाचण्याचं जे साधन असेल
त्या साधनावर नंद बाबा नाचायला लागले. नंद बाबा दिसतही सुंदर होते, नाचतही सुंदर होते. त्यांच्या वयाचा मित्र होता, त्याच्या जो दह्यानं भरलेला माठ होता. त्याला वाटलं यांना कुणाची तरी दृष्ट लागेल. दह्यानं भरलेला माठ नंद बाबाच्या अंगावर ओतून दिला आणि केलेला शृंगार मातीमोल केला. वाकू किसी की नजर ना लग जाए इसलिए सबरो माठ नंद बाबा के सिर पर उडेल दियो. नंद बाबा रागवले त्याच्यावर, क्युबेदारी गे करो धरो सब शृंगार मिट्टी में मिला दियो तूने. सकाळपासून सतत होतो नालायका, दही टाकून नाच केलं तुला कळत नाही. ते म्हणे बाबा तो को पतो नाही लाला का पहिली बार मोडो देखनो हे तो दही में सरावर होके भीतर जानो पडे. हे बोले पोराचं पहिल्यांदा तोंड पाहायचं तर दह्यानं आंघोळ करून जावं लागत असतं. नंद बाबा म्हणले अरे तूने तो कृपा कर दी. नवरत्नाचा हार त्याच्या गळ्यात टाकला. नाचत नाचत नंद बाबा आज जायला लागले की ब्राह्मण लोकांना अडवलं. ब्राह्मण म्हणले पहिलं पोराचं जात कर्म संस्कार करून घ्या, त्याच्याशिवाय पोरग पाहायला जमत नाही. ब्राह्मणानं पूजेला बसवलं आणि स्वस्ती वाचन सुरू केलं. ओम स्वस्ति नः इंद्रो रथश्रवा स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नताक्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. डोळ्याला पडला म्हणा ममा आत्मना श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल अस्माकं ते बी येत आहे. टाइम नाही, हां लक्ष द्या. बरोबर आहे का नाही? देवा राक्षता टाका, दही टाका, दूध टाका, तूप टाका, फुलं टाका. नंद बाबा सगळं उलट करत होते. दही म्हणलं की दूध, दूध म्हणलं की तूप, तूप म्हणलं की साखर, साखर म्हणलं की दही. ब्राह्मण रागवले बाबा, बाबा ये क्या कर रहे हो? दूध की कह रहे, फूल की नाही, फूल की कह रहे, शक्कर की नाही, शक्कर की कह रहे, घी की नाही, आप क्या कर रहे हो? नंद बाबा म्हणले ब्राह्मण देवता मारो मन आबीस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो मन तो जिल्हा परिषद में चलो गयो है. मारो मन आबीस पूजा पाठ में कछु ना लागे है, मारो मन तो छोरा में चलो गयो हे. बोले माझं मन गेलं पोरात, मला पोरग पाहिल्याशिवाय चैन पडणार नाही. नंद बाबा म्हणले एक काम करता का ब्राह्मण बाबा, मी संकल्प सोडतो, तुम्ही कर्मकांड करून घ्या. नंद बाबांनी संकल्प सोडला आणि नंद बाबांनी संकल्प सोडल्यानंतर ब्राह्मणानं कर्मकांड केलं. भगवंताला घ्यायला आत गेले, कन्हैयाला घेऊन बाहेर आले. नंद उत्सव साजरा केला. नंद घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. पण कशामुळं? बाळकृष्ण आनंदल्या नर नारी. बाळकृष्णाचं प्रागट्य नंदाच्या घरी झालं. गोकुळातल्या नर नारी सर्वाला आनंद झाला. त्या आनंदाचं प्रगटीकरण म्हणून गावातल्या लोकांनी काय केलं? गुढिया तोरणे हो हो गुढिया तोरणे हो हो गुढिया तोरणे हो गुढिया करते कथा गाते गाणे. बाळकृष्णानंदा घरी. लखन थोडा आवाज दे रे मॉनिटरले. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. विठोबा रखुमार गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नर नारी. कन्हैयाला घेऊन बाहेर येतात. नंद उत्सव साजरा करतात आणि देवानं रांगायला सुरुवात केली. तळवे तळहात
साठी टाळ्या वाजवा या गावातलेच आहेत का? नवलच वाटायला तुमचं मत, नवलच गावचे येते. गोड एकदम सुंदर. आनंद घ्या. तळवे तर हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत कन्यानं रांगाय सुरुवात केली. रांगत रंगनी खोड्या केल्या बरं का. आता लहानपणी कोणी बी खोडकर असता. आता मी जरी असलो तर काही लगेच शहाणा झालो नाही. लहानपणी खोड्यातच शोभत असत. उगा म्हाताऱ्या माणसाने पोरावर दाब टाकायचा नाही. आम्ही का तुमच्यासारखे होतो, तू का साधा होता. सऱ्या साटंब्याला तुला बायोडाटा माहिती आहे. उगा वय वाढल्यामुळे लोक बोलत नाही एवढा त्याचा अर्थ आहे. लहानपणी खोड्या केल्या नाही असा माणूसच नाही. माझी मुलगी आहे छोटी, मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. घडलेलं घरात. मला म्हणे पप्पा मला नवीन ड्रेस आणा. म्हणलं बाळा हा फाटू दे मग नवीन आणू. फाळडा तिनं आणा म्हणे नवीन. लेकराचं काय असतं त्यावर, बरोबर आहे ना. लेकराचं काय लक्ष देऊन आहे का बरं का. मला काय सांगाय, एक पोरगी एका पोराला म्हणे गणेशराव मला जर शाळेत 85% मार्क पडले 12वीला तर मग पप्पा मला स्कूटी घेऊन देणार आहे. मी पोरग म्हणे तू मग काय बरोबरी करती. माझ्या बापान 35% ट्रॅक्टर घेऊन दिला म्हणे मला. पान वाळूच्या टिरपान नागाट्या. हा बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. लेकर जेवढे खोडकर तेवढा आनंद देणारे असतात. एखाद्या गवळणीन रांगोळ काढली तर लगवीन दुसरी रांगोळी काढायची. अष्टदळ काढिले अंगणी वरी मोती चक्रपाणी अशा खोड्या कन्हैयानं केल्या. रांगत असताना देवानं चोरी केली, पण चोरी केली हे महत्वाचं नाही. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त,
सोना आई म्हणा हा. हरीने माझे हरिले चित्त, हरीने माझे हरिले चित्त. पहिली पंगत बसवा बरी यायची मायच्या लय इमानदारीन म्हणायला त्या लय गोड वा. भारवीत विसरले आता कैशी जाऊ घरा नोहे बरा लोकी. चोरी केली देवानं, चोरी केली याचा वाच्यार्थ न घेता लक्षार्थ घ्या. वाच्यार्थ लक्षार्थ कळला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. नागनाथ आप्पा एक बाई दवाखान्यात गेली. दवाखान्यात गेल्यावर ते कंपाऊंडर म्हणे आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही म्हणे. पोट दुखत होतं तिचं मगर साहेबच ना कोरडे साहेब तिचं पोट दुखत होतं. मग ती दवाखान्यात गेली आणि ते कंपाऊंडर म्हणे आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही म्हणे. तुमची सोनोग्राफी करावं लागेल, सोनोग्राफी करावं लागेल. आता म्हाताऱ्या माणसाला ते सोनोग्राफी ECG MRI हे काय करणार आहे. ती म्हणे बाबू आम्ही गरीब माणसं आहे म्हणे, आमच्याकडून ते सोनोग्राफी फिनोग्राफी काही होणार नाही. तू मुकाट्यान चांदीग्राफी करून भागून घे म्हणे. द्यायला कळलं त्याला धन्यवाद. बाकी जाईन परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. एका बाईच्या पायाला लागलं बघा, पायाला लागलं मग दवाखान्यात गेली. मग ते कंपाऊंडर असंच म्हणे आजी तुम्हाला काय झालं असं कळणार नाही तुमच्या पायाला, तुमच्या पायाचा एक्सरे काढावा लागेल म्हणे. त्या मथरील काही एक्सरे कळलं ना. ती म्हणे एक्सरे म्हणजे काय. मग त्यानं कळलं अशा बात सांगितलं तुमच्या पायाचा फुट्टू काढायचा म्हणे फुट्टू. मग मेल्या अगोदर म्हणला असतात मी चैन घालून आले नसते का म्हणे. बरोबर वाचार्थ लक्षार्थ कळला नाही तर काल्याचं कीर्तन कळत नाही. देवानं चोरी केली हे महत्वाचं नाही. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. आता काही गवळणीला खोड्या आवडायच्या आणि काही गवळणी यशोदा मातेकडे गारानं घेऊन यायच्या. यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. माय म्हणा यशोदे कृष्णाची सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदा माता म्हणे माझं पोराच्या खोड्या सांगू नका, जर खोडकर असेल तर पुराव्या सहित घेऊन या. बाळ सगुण गुणाचे ताने. तुम्ही काय वेगळ्या पक्षातले येतात काय म्हणा सगळ्या बैलांनी. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गुजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा याला नाही दुसरा जोडा. तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी खेळ खेळ. का लटकत घेता आळगे गोकुळच्या नारी. तुम्ही लपून याचा भोरा आळ घेता शारंग धरा. तुम्ही 12 घरच्या 12 गे सटंब्याच्या नारी. उग नव माय हिंगोली हाय गोड. बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गुजिरवाने. काय सांगता गाराने गे गोकुळच्या नारी. वा वा टाळ्या वाजवा याच्यासाठी गोड एकदम सुंदर. माझ्या पोराचं गारानं सांगू नका आणि जर माझं पोरग खोडकर असेल तर त्याला पुराव्यासहित माझ्याकडे घेऊन या. पुरावा पाहिजे ना. बिनबुडाचे आरोप करू नका.
पुरावे सादर करा. पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरं जायला मी तयार आहे अध्यक्ष महोदय. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून दिल्यानंतर मतदारसंघात पुन्हा पाय ठेवणार नाही बंधू भगिनींनो. ऐकायचं तुम्हाला अजून 15-20 दिवसाने. नाही कळलं का? जाऊ द्या मग. हा लक्षात ठेवा. यशोदा माता म्हणे माझं पोरग खोडकर आहे ना, पुराव्यासहित घेऊन या. एक गावात गवळण आगवच मी कन्हैया गरीबाच्या घरी जाऊन काय चोऱ्या करतो? माझ्या घरी बांधून नाही टाकलं, नाव बदलून ठेवा. देवाला आडवं बोलणं जमत नव्हतं. म्हणे पेंद्या हिचा घर नंबर लिहून दे. पेंद्या म्हणे पाठची गेले तिच्या घरी, दही दूध खाल्लं निघाले. पण आठवण आली गुरुजी आणि बांधून टाकल म्हणली होती ना. तिची वेणी आणि नवऱ्याची दाढी दोन्हीची गाठ मारली. पतीची दाढी माझी वेणी दोन्हीची गाठ बांधूनी. गाठबाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा ताना. लक्षात ठेवा. गाठ मारली न कन्या निघून गेले. पूर्वी गवळणी लवकर उठायच्या. कशामुळं? दळावं लागायचं ना. आता गवळी दळतात. घेतला डबा की गिरणीवर. गवळणीला उठायचं काम नाही. तुला 11 मे नंतर कळत. हा लक्ष द्या माझ्या. गवळणीला उठायचं काम नाही. लक्ष देऊ नका. त्या सकाळी सकाळी गवळण उठली आणि तिच्या मानेला बसला झटका. ती म्हणजे अहो होय हो, शोभतं का तुम्हाला या वयात वेणी ओढायला? गवळी म्हणतो म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते येणी ओढते. मास्तोनिया मातली धांगडी करसे ओढाओढी मध्ये लागली. म्हाताऱ्या माणसाची दाढी ओढते, मला म्हणते वेणी ओढ. पाहता तर दाढीची वेणीची गाठ. आणि तुमचाही दोष नाही आणि माझे दोष नाही. कोणतरी गाठ मार म्हणे मारू दे. मारली तर पण आता सोड ना. ब्राह्मणानं आपल्या गाठी मारल्या सभापती सुटायल्यात का? देवान मारलेली गाठ सुटत असते. सोडाय गेले सुटाना. गवळी म्हणे कापून घेऊ. कात्री का उशाल घेऊन झोपतो माणूस? कात्री होती वरच्या मजल्यावर. गवळी म्हणे जाय कात्री घेऊन या. हाय का म्हणे अक्कल, एकटीला कसे जाता येईल? पुढा म्हणे निघाला दिंडी 16 वरच्या मजल्यावर. कापाय गेले कापना, जाळाय गेले जळना. मग गवळ्याच्या लक्षात आलं. म्हणे का ग तू कन्हैयाला काही बोलली होती का? म्हणे म्हणलं होतं आमच्या घरी ये मग बांधून टाकते. कशाला आगीत हात घातला म्हणे तू? आता त्याच्याकडे गेल्याशिवाय ही गाठ सुटणार नाही. म्हणे असं सोंग घेऊन त्याच्या घराकडे जायचं का? गवळी म्हणे आता त्याला नाविलाजी. तोपर्यंत कन्हैया म्हणले पोरं तुम्हाला सोंग पाहायचं का? तर माझ्या बरोबर. आणि दरवाजात आणून पोरं उभे केले. म्हणे या घरातून आता सोंग बाहेर येणार आहे. आता ते सोंगच होतं ना लग्नात. नवरदेव पुढं आज नवरी पुढं. ती 6 फुटाची हे 5 फुटाचं हे असं चाललं. पोरायन हुर्या केला. हय 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 गवळणीच्या. लक्ष द्या. पोरायन हुर्या केला, नाचायला लागले. धूळ उडाली. धूळ गेली गवळणीच्या नाकात. नाकात धूळ गेल्यावर काय होतं? शिंक येते ना. गवळणीनं आजशी केलं का मागचा गवळी रपकन. काय पाळडा हो तुम्ही दाजी, क्या बात आहे. रपकन पडा. भांडण नंदबाबाच्या दारात. कन्हैया एवढी गाठ सोडून दे. आपण मारली नाही म्हणे बा. जे हिशोब मागतात त्याच्यात हातान पाकिटं भरायची. मग त्याला कळतं किती उरतात आणि किती टाकणं लागतात. बरोबर आहे? बरोबर आहे ना? ते न करणाऱ्याला काय माहिती. लय अवघड. आता हे सप्त्याचं एवढं अवघड काम आहे. ज्याला भजनातलं कळतं त्याच्याजवळ कारभार नसतो. आणि ज्याच्याजवळ कारभार असतो त्याला हे मोठं आणि लहान काही कळत नाही. एखादं कळतं जर म्हणलं ना अरे तो लय मोठा आहे नामदेव बा, आपल्या बापाला नाही पाहिलं वा लय मोठा आणि लहान. अरे देवाचं नाव आहे ते कोण घेतलं तर सारखं जेन तेव्हा काय इवाई आणायला लागला का काय. लय मजा येते गावातले सप्त्याचे पाकिट भरताना. मी असतो ना मला माहिती ते. लक्षात ठेवा. बरोबर आहे का नाही? पण हे लक्ष द्या. म्हणे आपण मारले नाही म्हणे. हा मारले नाही पण सोड ना म्हणे. हा तसा संत सोडतो म्हणे. आणि गाठ सोडता सोडता गवळणीच्या कानात म्हणे बरं आहे का? लागशील का माया नादाला? म्हणे आता तुझ्या नादाला लागणार नाही. अशा खोड्या केल्या. एक दिवस घरातच खोडी केली. एवढीच खोडी सांगतो आणि थांबतो. आईच्या मांडीवर होते. आईला म्हणले मैया तो कोई बात पूछू? बोले पूछना लाला, तुझे जो पूछना है वो पूछ. मैया सच्ची बताओ तुझे दूध प्यारो लगे है या पूत प्यारो लगे है? तुला दूध आवडतं का मी आवडतो? पूत म्हणजे पोरग. यशोदा माता म्हणे लाला ये कोई पूछवे वाली बात है? मुझे दूध ना प्यारो लगे है, मुझे तो पूत प्यारो लगे है. अरे तू आवडतो, तू यापेक्षा दूध जास्त आलं का? देवान आईची परीक्षा घेतली. पातेल्यात तापाय भगुना आपल्या इकडं भगुन्यात तापाय दूध ठेवलं होतं. दुधाला इशारा केला या भगुन्याच्या वर. आणि दूध उतू चाललेलं यशोदा मातेने पाहिलं. पोराला दणकन मांडीच्या खाली फेकलं. दुधाकडे पळत गेली. बाया किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं दूध उतू चाललं. आणि माणसं किती जोरात पळतात हे जर पाहायचं असेल तर फक्त म्हणायचं मोबाईल वाजायला हवं, कोणाचा आहे उचलू का? सज्जन माणसाला कळल, बाकी जाईल कळणार नाही. हा लक्षात ठेवा. तेव्हा माणसाचा स्पीड कळून येतो. लक्ष द्या. पळतच गेली यशोदा माता. आल्यावर पातीला खाली घेतलं. म्हणे काय खोटारडी आहेस ग तू?
आता म्हणली होती मला दूध आवडत नाही, मी आवडतो आणि दूध उतू चाललं तर मला मांडीच्या खाली फेकलं, दुधाकडे पळत गेली. यशोदा माता म्हणे लाला तो है तो नेक सो छोरो लेकिन बात ऐसी करो है मारे बुद्धी की खोपडी गरम होई जाय. आहे तर एवढंच पण तुझ्या प्रश्नापुढं म्हाताऱ्या माणसाची बुद्धी बंद पडते. आणि बायांना दूध जास्त आवडतं गणेशराव. मग तब्येत काय झाली नाही माहिती आहे का, आमच्या आजीने मला दूधच खाऊ दिलं नाही. मेली ती डंगरी आता. मला वाईट म्हणणार लय दिवस जगत नाही बरं का, मेली ती आता, बरोबर आहे ना. पण दूध एका बाईने चहा प्यायला नेलं, म्हणजे चहा घेता का दूध, म्हणलं दूध. तिने माझ्या समोर कप मांडला, ते बघून धरलं. मला बोलायची गणेशराव दूध वतायची, मला बोलायची दूध वतायची. ती साय पुढं आली, मग लक्षच. मी आणलं पडती 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 कशानं, तिनं फुकलं डायरेक्ट कडतीच. कायाची पडती. मी तर तेव्हापासून दूधच प्यायचं बंद केलं. ज्या बाईला 32च्या 32 दात हे तिच्याच हातचं दूध प्यात जा, नाही तर दुधाचं नकळत दही होऊन जातं बा, लक्षात ठेवा. यशोदा मातेने पाहिलं आपलं पोरगं खोडकर आहे, आता याला घरी ठेवायचं नाही. गोधने चारा वया जातो शारंग पाणी, मार्गी भेटली राधिका गोडने कृष्णदान मागेने. भगवंत गाई चारायला गेले. हा गाई चाराया रानात गेला, बघतो बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडीला सत्वगुण रजगुण तमगुंदिनीचा खेळ भगवंतानं मांडला. खेळून खेळून पोरं दमले, पोरं म्हणले आता खेळण्यात मजा नाही. कांदी बार बोटी भोग काय खेळायचे सुख. भगवंत म्हणले भुका लागल्या थोडासा आवाज वाढवा. भगवंत म्हणले भगवंत म्हणले भुका लागल्या आपापल्या गाई वळून आणा. चला वळू गाई बैसू जेव एके ठाई बहु केली वन वन पाय पिढी झाला शेण. आपापल्या गाई ओढून आणा. आता गोकुळ कोणतं, गाई कोणत्या, काला कोणता, अर्धा मिनिट लक्ष द्या. शरीर म्हणजेच गोकुळ, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय ह्या गाई. याचा रिमोट कंट्रोल आहे मनाच्या हातात. मन इंद्रियाचा राजा. म्हणून राजा एक देहपुरी, तुका म्हणे तू राख म्हणे. ही मनरूपी गाय देवा तू ओळ, बाकीच्या गाय आम्ही ओळतो. मन येत नाही, बाकी सगळे येत. असं वातावरण पाहिलं की वाटतं काय पडलं माय मी त्या खाण्यापिण्यात, बरोबर आहे ना. माळ घातली पाहिजे. काला झालं की हे मंडप गिंडप निघले त्याला बेचैन होते. नाही रे तेच बरं आहे आपलं. काय लय उदासल्यावानी वाटायला, बरोबर आहे ना. मन आवरत नाही. एखाद्याला जर म्हणला हे दारू चांगली नाही, मला कळत नाही का. हे लाईव्ह नाही ना, नाही लाईव्ह आहे का, बरोबर जाऊ दे. हां लक्ष द्या लक्ष द्या. ते म्हणतो मला कळत नाही का दारू वाईट आहे. मग पिता का, काय करू आता, वाईट आहे ना असं म्हणतात. हे वाईट आहे ना, हे कळलं तुम्हाला. आता जीव आवरत नाही, मन आवरत. महाराज म्हणले हे मन रूपी गाय तू ओळ, बाकीच्या गाय आम्ही ओळ. भगवंतानं आपली बासरी काढली आणि वाजवाय सुरुवात केली. धीरे बजाना बंसी बजाने वाले, जरा जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले. बंसी बजाने वाले हो, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले. हाथों में लकड़ी, कांधे कमलिया, हाथों में लकड़ी, कांधे कमलिया, हाथों में लकड़ी, कांधे कमलिया, कौवा चराने वाले, मुरली सुनाने वाले, मुरली सुनाने वाले, हो मुरली सुनाने वाले. घनश्याम तेरी बंसी पागल कर जाती है, मुस्कान तेरी मोहन
हरि की मुरली बाजी रे जमुना के तीर बाद जमुना के तीर आरे सावरिया देवने मोरे सावरिया देवने मोरे सुंदर बासरी वाजवली सर्वांच्या गायी एकत्र केल्या सर्वांच्या शिदुरा घेतल्या माझी आजदाईची पाय नाही तरी घरा जाय तोरण्या माय नवनी तानावे तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी माझे पाय वेगळे खडकी सोडी आल्या मोठा आजदा दही घाला मोठा बिभ्रत वेणुम जटरपट यो शृंग वेत्रे जगक्षे वामे पानु मसुनु कवलं तत्फलानि नुडे श्रुतिष्ठन्मध्ये सुबरे सुरदो हासे नर्म विश्वै स्वर्गे लोके मिषति भूभुजे यज्ञ भूपालके गोपाल